स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 किंवा 9172571627. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कडेगाव पलूसमधील शेतकरी आक्रमक. नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रेला मोठा प्रतिसाद. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कडेगाव आणि पलूस तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी आपली वज्रमूठ बांधली असून महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं कडेगाव तालुक्यातील नेवरी येथून आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली. नेवरीच्या सरपंच प्रमिला साळुंके यांच्यासह 5 महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा आंबेगाव मार्गे भगतमळा अशी पुढे सरकली असून पलूस तालुक्यातील घोगाव येथे संपन्न होणार आहे. या पदयात्रेला शेतकरी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सरकारचा शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही आणि प्रसंगी रक्त सांडू पण 1 इंचही जमीन देणार नाही असा इशारा दिला. तर श्रीदास होनमाने यांनी आम्ही प्रशासनाच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगत गुन्हे दाखल झाले तरी माता भगिनी नेतृत्व हातात घेतील असे स्पष्ट केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी पंतप्रधान मोदींच्या आर्थिक बचतीचा हवाला देत लाखो करोडो रुपयांचा हा महामार्ग रद्द केल्यास शेतकरी आशीर्वाद देतील असं म्हटले. तसेच उपसभापती विजय महाडिक यांनी महामार्गाला 1 इंच जमीन न देता प्रसंगी काठ्या काढून रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली. या आंदोलनात शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या यात्रेत युवा नेते अमोल महाडिक, विद्याधर महाडिक, विक्रम पवार, अमोल महाडिक, माजी उपसरपंच दत्तात्रय महाडिक, राजाराम महाडिक, फौजी प्रकाश महाडिक, गणेश पवार, लखन सकट, संतोष ढवळे आणि रुपेश ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा नेवरी ते घोगाव या पदयात्रेचं आता नेवरीच्या हद्दीतून बारावी फाट्यावर आगमन झालेलं आहे. आंबेगावचा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे. आता इथून वडीरायबाग आणि भगतमळा तिथून पुढं विठ्ठलला जाणार आहे. शेवट याचं घोगावला होणार आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून आमच्या समितीचं संघर्ष समितीचं म्हणणं एकच आहे की महामार्ग हा अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा आहे, तो रद्द झाला पाहिजे. या संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक दीपक दादा लाड आहेत, श्रीदास होनमाने, सगळे नेतृत्व करणारी योग्य माणसं आहेत. शेतकऱ्यांनी यात सामील व्हायचं आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, आम्ही फक्त आमच्या काळ्या मातीच्या आईच्या बाजूने आहे. आमची आई आम्हाला वाचवायची आहे आणि आम्हाला सगळ्यांचं योगदान पाहिजे. सरकारनं, प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं गैरसमज करून घेऊ नये. आम्ही तुमच्या विरोधात नाही. ही काळी आहे आमची आहे, आम्हाला हिला वाचवायचं आहे आणि आम्ही त्यासाठी काहीही करणार. शेतकरी एकजुटीचं